येडगाव धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळायला हवं, मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे येडगाव धरणातून शेतकऱ्यांना शेतीसाठी यापुढे पाणी मिळणार नाही अशा प्रकारच्या नोटिसा शेतकऱ्यांना बजावल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। आम्हाला जर पाणी मिळालं नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरू, प्रसंगी तहसीलदारांना घेराव घालू अशा प्रकारची भूमिका शेतकरी वर्गाने घेतली आहे। या संदर्भामध्ये येडगाव या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीमध्ये शेतकरी अतिशय आक्रमक झाले होते। काही शेतकऱ्यांमध्ये एकमेकातच तुतुमिमी झाल्याचे पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। अरे मुद्दा नाही, तुम्हाला सरपंच काय म्हणतोय ते तुम्ही तेच बोलणार, मुद्दाच कळत नाही तुम्हाला, मला मुद्दाच कळत नाही। सिंपल साधी गोष्ट आहे, मुद्दा नाही तुम्हाला कळत नाही। खाली पाणी चालले, खाली थांबा नाही देते 15 दिवस असेल तर 13 दिवस करा, जाऊन सांगायला काय त्यांना ते सांगा तुम्हाला। मी खाली येणार समाज गावा येणार, अरे जरा तुम्ही पण सरपंच जबाबदार माणसं तुम्ही। आम्ही जेव्हा फॉर्म भरला त्या कॅनलचं पाणी स्वतः उभं आज सांगताय तुम्ही शबेर वाईट किसन राव सगळ्यांना सांगतो पाणी आणू आपण गावामध्ये। मी स्वतः जमीन घेतली, फॉर्म भरले, पाणी आणलं, माझ्या नावाने जाहीर पत्रिका काढलं, आमके केलं। आज ही गोष्ट घडली नसती, त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं। सगळ्या सोसायटीने लिहून दिलं आमच्याकडे सगळे दुरुस्त झाले म्हणून। 2 कोटीची कामं जो कोणी असेल सगळ्यांना माहिती, कंप्लीशन सर्टिफिकेट दिली। विषय तो नाही, मुद्दा तोच आहे, पाण्याशी संबंधित मुद्दा आहे, परंतु सोयीचं राजकारण करायचं। आमचा मुद्दा असा आहे की 20% कलेक्टरांना भाग पाडा, कलेक्टरांना भाग पाडा, 20% रिडक्शन करायला महाविषय, हे सगळे समस्या निघून जातील। धन्यवाद। एक मिनिट, या ठिकाणी सध्या वस्तुस्थिती जी आहे, कोकणी प्रकल्पामध्ये 5.5 TMC पाणी शिल्लक आहे आणि 6 TMC चं एका रोटेशनला पाणी लागतं, 6 TMC। त्याच्यामुळे तो ते पाणी ऑन पेपर वरती आहे, त्याच्यामुळे शिल्लक आहे। आणि आपण जे म्हणले ते तुम्ही जो फॉर्म खेडेवाडीचा फॉर्म नाही आपल्याकडे। सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटं फक्त माझ्यासाठी द्या, तुमच्यासाठी नाही 5 मिनिटं माझ्यासाठी द्या। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा। त्यावेळेस कारवार सल्लागार समितीची मीटिंग प्रमोद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला झाली। ही मीटिंग संपल्याच्या नंतर 2 तासाने मला फोन आला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, फोन आला की मुख्य जलसिंचन योजना या सर्व कोकणी प्रोजेक्ट अंतर्गत येणाऱ्या धरणातील बंद केलेल्या जाणार आहे। परंतु त्याच्यामध्ये काय झालं की मी त्यांना सांगितलं की तुम्हाला नोटीस आम्हाला पहिलं 15 दिवस आधी द्या, म्हणून ही येडगाव आणि उमरज या ठिकाणी नोटीस आलेली आहे, GR आलेले, अजून पाठीमागच्या ठिकाणी नोटीस गेलेली नाही। ज्या दिवशी नोटीस भेटलं त्या दिवशी मी मुंबईला होतो, दुसऱ्या दिवशी आम्ही संघटनेची माणसं आम्ही 7 मीटिंग घेतल्या, ही आमची 8वी मीटिंग आहे। 7 आमची त्या दिवशी याला वडगावचा आणि सावरगाव तिकडे मीटिंग झाली, 200 शेतकऱ्यांनी लोकांना सांगत सुटलो। परिस्थिती अशी आहे की या नोटिसा घेतल्याच्या नंतर आम्ही परवाच्या दिवशी लगेच कलेक्टर साहेबांना भेटलो, नवल किशोर, म्हणलं तुम्ही आम्हाला शनिवार पर्यंत लेखी द्या आणि जोपर्यंत त्यांचं येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची दिशा ठरवता येत नाही। शनिवारी जर त्यांनी आपल्याला लेखी दिला नाही तर तहसीलदाराला कचेरीच्या बाहेर पडू देणार नाही,
हे काल आम्ही त्यांना सांगून आलेले. पाणी आमच्या हक्काचे, आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्हाला सत्तो वल्लभ शेठ आमदार होते, सर्वपक्षीय आंदोलन झालं, सेनेचं कारखान्याचं वतुरला रास्ता रोको झाला, सगळ्या पक्षांचा रास्ता रोको आळेफाट्याला झाला. त्यावेळेस आम्ही 50 ते 60 जण नेऊन हे डबे टाकले. येते सुभाष बोलण्याचे साक्षीदार आहे. येडगावच्या धरणावरती राहून पाणी बेकायदेशीर होतं. आता सुद्धा ते 20 दिवस पाणी गेलं, हे बेकायदेशीर गेलं. हे आपण बंद करू शकत होतो, परंतु लोकांची मानसिकता बघितली. माझ्यावरती 22 गुन्हे जोक आहे का? ते पाणी आपण बंद करू शकत होतो, पण लोकप्रतिनिधींची मानसिकता किती आहे ती आपण चाचपली. त्यांची मानसिकता अजिबात नव्हती. आपल्या जेवढ्या किती आहे बहादूर शेठ, धरणापासून तर तुमचा वैशाखेचा किती आहे, एवढ्याले मोठाले कळे झाली. आणि हे सगळे मंत्र्यांचे आपली कार्यक्षमता पाण्याची 116 किलोमीटर, विसापूरचा तलाव, तिथून पुढे 120 किलोमीटर पाणी नेले यांनी, मतांसाठी नेलेले. आणि आता दुसरं 120 किलोमीटर लांबीचा प्रस्ताव आहे कॅनलचा, म्हणजे पाणी जाणार 400 किलोमीटर. इथून हजारांनी पाणी सोडलं आणि 100 भेटणार आहे. आपली लढाई आजची नाही. आपल्याकडे 8 माईत पाणी परवाने, हे समजून घ्या. किती? 8 माई. 4 महिने आपण जे पाणी उपसतोय त्यासाठी हे बेकायदेशीर पाणी उपसाय आपला 4 महिन्याचा. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, 20 गुंठे ऊस कमी लागला तरी चालेल, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 एकर 20 गुंठे 30 गुंठे जनावरांचा चारा हा 7 बाऱ्यावर नोंद करा. आणि ज्या वेळेस आपण 7 बाऱ्यावर चाऱ्याची नोंद करू त्यावेळेस आपण हक्काने त्यांच्याकडे जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि जनावरांच्या पिण्यासाठी पाणी मागू शकतो. हे ध्यानात ठेवा तुम्ही. आणि जर नोंद नसेल, 7 बारा बघितला सगळा ऊस पाणी मागू शकत नाही आपण. आम्ही कलेक्टरना काल तेच सांगितले. आमच्या 15-20 फुटाच्या पाईपलाईन आहे. जनावरांचा शेतकरी शेतामध्ये जुन्नर तालुक्यात, कालवेपुरा धरणापुरा जुन्नर तालुक्यात सगळे. तेव्हा माझी विनंती आहे की ज्या दिवशी त्यांनी आपल्याला लेखी कळवतील त्या दिवशी आपण आपला विचार आज तहसीलदारांच्या बोकांडी बसून लेखी घ्यायचं. त्याशिवाय तिथून उठायचंच नाही. जनावरे सगळी तहसीलदाराच्या कचेरीशी एवढं नाही तर पुढलं बघू आपण काय करायचं ते. तुमच्यासाठी एक मुद्दा सांगतो, तुमच्यासाठी बरं का. आम्ही तर तुम्ही करा आणि त्याच्यावर आम्ही भाकरी घालतोय. मुद्दा असा आहे 8 माई पाणी सिस्टीम बरोबर. किती साली आली सांगा बरं, कोण सांगताय? सांगताय का? 1978 साली शरदराव पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 8 माई पाणी आलं. 12 माई पाणी माहितीसाठी सांगतो तुमच्या, आपण काय राजकीय बोलत नाही. परंतु या तालुक्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये पाणी लागत नाही, गरज नाही पाण्याची. म्हणून हा जो खरीप, रब्बी आणि उन्हाळी आहे का, तर मी काय म्हणतोय, हे जे 3 भाग आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पुढचे 2 टप्पे घ्यायचे. खरीप खाली सोडायचं, रब्बी खाली सोडायचं आणि आपल्याला खरीप न घेता रब्बी आणि उन्हाळी आपण घ्यायचं. हा पॅटर्न बदलला पाहिजे. समजून घ्या मी काय म्हणतोय. हा कोणत्या जगात मुद्दा, हा कोणत्या जगात मुद्दा आहे का? बदलला पाहिजे. जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही पाणी द्या, जेव्हा पाणी नको तेव्हा तुम्ही कॅनलला सोडता. कसं काय लोक भरायची पाणपट्ट्या? 4 एकराचा परवाना काढायचा, 4 एकर भरायची, 12 एकर त्याच्यामध्ये 16 एकर त्याच्यामध्ये भरत राहायचं. दुसरा मुद्दा, येडगाव मध्ये 90% ट्रिप आहे. किती? आणि पाणीपट्टी त्यांची पूर्ण फ्लडची पाणीपट्टी. ट्रिपला वेगळी का? ट्रिपला वेगळी का? कसं काय लोकांनी पाणीपट्ट्या भरायच्या? 40% लागतं पाणी फक्त. समजून घ्या मित्रांनो मी काय म्हणतोय. आणि आमच्या गावा अजिबात काय काळजी करू नका.